नमस्कार मित्रांनो, नवोदय प्रवेश परीक्षा तयारीच्या या भागामध्ये आज आपण गणित विषयातील स्वाध्याय 6.2 प्रकरण आहे 6व दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. त्यामधील आपण 6.2 स्वाध्यायामधील पहिला प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. तर मित्रांनो, दशांश अपूर्णांकामध्ये मोठी संख्या काढत असताना आपल्याला काय करावं लागतं, अगोदर पूर्ण संख्या कोणती आहे का पाहू. इथं दशांशाच्या अगोदर जी संख्या असते ती पूर्ण संख्या म्हणतात त्याला. पूर्ण संख्या इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, म्हणजे सर्वांचं सारखं आहे. जर इथं पूर्ण संख्या वेगवेगळ्या असतात तर त्याच्यापैकी जो अंक मोठा असेल ती आपल्याला उत्तर मोठं आलं असतं, पण इथं सारखंच आहे. मग त्याच्यानंतर दशांशाच्या पुढचे अंक पाहू. इथं दशांशाच्या पुढं 0 दिलं आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 3 आहे. तर मित्रांनो, आपल्याला ज्या वेळेस दशांशाच्या पुढं जी संख्या मोठी असेल, जर पूर्ण संख्या नाही, मग दशांशाच्या पुढचा स्थान बघायचं. तर इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 3 आहे. मग तुमच्या लक्षात आलं का अगोदर की दशांशाच्या पुढं जी अगोदर जर पूर्ण संख्या नसेल तर दशांशाच्या पुढं जी मोठी संख्या असेल तो मोठं. मग दशांशाच्या पुढे इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, मग इथं 3 आहे, म्हणजे ही मोठी संख्या झाली. म्हणजे आपलं उत्तर काय आलं मित्रांनो, पर्याय क्रमांक डी हे उत्तर आलं. आलं का लक्षात तुमच्या. दशांशाच्या पुढं अगोदर जर पाहिलं तर पूर्ण संख्या एक सुद्धा नाही, सर्व 0 आहेत. त्याच्यानंतर दशांशाच्या पुढचा पहिल्या स्थानावरचा आपण जर पाहिलं तर 3 ठिकाणी 0 आहे आणि एका ठिकाणी 3 आहे, म्हणून 3 हे मोठा आहे, म्हणून 3 संख्या. मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं, दशांशाच्या पुढं जेवढे म्हणजे अंक असतील त्यातला पहिला अंकावर पाहायचं. सर्व जर 0 असतील तर दुसऱ्या अंकावर जर एखादी अंक 0च्या ऐवजी दुसरी संख्या दिलेली असेल किंवा अंक दिलेला असेल तर ते मोठं. मग इथं दशांशाच्या पुढं पहिला आहे स्थानावर जर आपण पाहायला गेलं तर 3 ठिकाणी तिन्ही पर्यायामध्ये ए बी सी या पर्यायामध्ये 0 0 दिलेलं आहे आणि डी पर्यायामध्ये 3 दिलेला आहे. अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांकामध्ये मोठी संख्या काढता आपल्याला येते. त्याच्यानंतर मित्रांनो, याच्या पुढचा प्रश्न पाहू आपण. 6.2 मधला दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत. तर मित्रांनो, आपल्याला याच्यातल्या मोठी संख्या आणि लहान संख्या आपल्याला ही लक्षात आली पाहिजे. तर मग आता उतरता क्रम म्हणजे अगोदर काय करायला पाहिजे, अगोदर मोठी संख्या येईल, त्यानंतर लहान संख्या येईल. मग पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं की मोठी संख्या काढत असताना पूर्ण संख्या कोणती आहे. मग मित्रांनो, या पर्यायामध्ये आपल्याला या पर्यायामध्ये दशांश म्हणजे पूर्ण संख्या ही 12 आहे. सर्वच ठिकाणी पूर्ण संख्या 12 आहे. 12च्या नंतर दशांश देऊन हे पुढचे अंक दिलेले आहेत. मग आपल्याला उतरता क्रम म्हणजे अगोदर मोठी, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा थोडी लहान अशी काढायची आहे. तर मग आपण पाहू 12.075. इथं 12.705, 705, 12.750. तर मित्रांनो, पूर्ण संख्या तिन्ही ठिकाणी 12 आहे, पूर्ण संख्या ही समान आहे. त्याच्यानंतर आपण पहिलं स्थान पाहू. जर उतरता क्रम म्हणलं तर ही अगोदर संख्या येण्यासाठी आपल्याला ही मोठी आहे का पाहावी लागेल. पण याच्यामध्ये 0 दिलेला आहे, इथं 7 दिलेला आहे, इथं 7 दिलेला आहे. तर मित्रांनो, हा उतरता क्रम होऊ शकत नाही, कारण की ही मोठी संख्या येते, त्याच्यानंतर ही लहान येते आणि ही सर्वात लहान आहे. ही म्हणजे उलटा म्हणजे चढता क्रम दिलेला आहे. त्याच्यानंतर बी पर्याय पाहू. इथं पण पूर्ण संख्या 12 आहे तिन्ही ठिकाणी. त्याच्यानंतर दशांशाच्या पुढच्या पहिल्या स्थानावर इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 0 आहे. मग ह्या दोन्हीपैकी तर कोणती मोठी. तर दशांशाच्या नंतर दुसरं स्थान पाहायचं. इथं 5 आहे, इथं 0 आहे. मग मित्रांनो, हे 12.750 ही सर्वात मोठी संख्या आहे. त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे 12.705, त्याच्यानंतर 12.075. मग आपल्याला याचं उत्तर येणार बी. तुमच्या लक्षात आलं का हे कसं करायचं गणित. मोठी संख्या काढायचं म्हणजे अगोदर समजा हे 12 दिले, 12च्या ऐवजी इथं जर 10, इथं 9, 8 दिलं तर जी पुढं काही असो अंक ते आपण लक्षात घ्यायचं नाही. जी पूर्ण संख्या मोठी आहे ती मोठी राहणार. पण इथं तिन्ही ठिकाणी 12 दिलेला आहे. मग पूर्ण संख्या 12 दिल्याच्यानंतर दशांशाचा पुढचा पहिला अंक स्थानावर काय अंक आहे ते पाहायचं. त्याच्यानंतर जर ते समान असतील तर दुसऱ्या स्थानावर आपण इथं केलेलं आहे. पहिल्या स्थानावर 7 आहे, इथं 7 आहे, इथं 0 आहे. मग ही लहान आहे, ही 2 मोठ्या. मग आता या दोन्हीपैकी मोठी कोणती. तर पहिल्या स्थानावर दोन्ही ठिकाणी 7 7 आहे, म्हणून आपण दुसरं स्थान पाहिलं, इथं 5 आहे, इथं 0 आहे.
मग दुसऱ्या स्थानावर इथं 5 आहे म्हणून ही मोठी संख्या आणि इथं 0 आहे म्हणून ही हिच्यापेक्षा लहान आणि ही इथं पहिल्या स्थानावर 0 असल्यामुळे ही सर्वात लहान म्हणजे पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या म्हणजे सर्वात मोठी संख्या ही आहे त्याच्यापेक्षा थोडी लहान आहे थोडी लहान म्हणजे पर्याय क्रमांक बी येणार. आपलं उत्तर बी येणार मित्रांनो. लक्षात आलं का? त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपण पाहू. 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6 तर 27,810 भागिले ते 1.35 याचं उत्तर किती येईल म्हणजे त्यांनी. तर मित्रांनो आपण त्याचं उत्तर आपण काढू. तर मग उत्तर आपल्याला काढत असताना असाच एक आपण प्रश्न 6.1 मध्ये 8वा प्रश्न पाहिला होता. तर मित्रांनो पहा हे 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6 तर 27,810 भागिले 1.35 बरोबर किती. तर मित्रांनो इथं सेम दिलेलं आहे. इथं हे दशांश नाही असं समजा 27,810 इथं 27,810 दिलेलं आहे. इथं दशांश नाही असं समजा 135 आहे भागिले 135 आहे. मग याचं उत्तर पण सेम येईल. मग याचं उत्तर काय येणार आपण उत्तर अगोदर पूर्ण संख्येमध्ये लिहू नंतर त्याच्या दशांशाचे स्थान काय आहे ते म्हणजे उत्तर काय 206 असंच येणार. फक्त दशांश कुठं द्यायचा किंवा दशांश कुठं येईल हे आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो आता इकडं पहा याच्यामध्ये काय केलेलं आहे की हे इथं हे भाजक संख्या आणि ही भाज्य संख्या. मग इथं 2 स्थान दशांशाच्या पुढे 2 स्थान आहेत इथे 1 स्थान आहे म्हणजे ह्याची भागाकार गुणाकार करत असताना आपण काय करतो दशांशाच्या पुढे जेवढे स्थान आहेत दोन्ही ठिकाणी गुणक आणि गुण्य आणि गुणक याच्यामध्ये जेवढे आहेत तेवढ्याची बेरीज करून येणाऱ्या उत्तराला आपण तेवढ्या अंकांनी इकडून उजव्या हाताने जाऊन दशांश देतो. मग आता इथं भागाकार करताना वजाबाकी मग ही 2 स्थान आहे इथे 1 स्थान आहे मग ह्या 2 मधून हे 1 गेलं तरी 1 म्हणून इथं इकडं 1 स्थान सोडून इथं दशांश दिलेलं आहे. मग आता इथं काय होईल की आपल्याला जर ही संख्या भाज्य संख्या जर आपल्याला पूर्णांकामध्ये करून घ्यायची असेल तर ह्याला 100 गुणावं लागेल. मग 100 जर गुणलं तर इथं काय होणार इथं 2 शून्य ह्याला 100 गुणलं तर इथं काय होणार ह्याच्या पुढं इथं 2 शून्य येणार इथं असं. मग इथं जर 2 शून्य आले मग इथं खाली 135 जर भागलं तर मग काय होणार ह्याचं उत्तर 206च्या पुढं इथं 2 शून्य येणार. जर तुम्हाला तसा भागाकार जर करून पाहायचा असेल तर सुद्धा तुम्ही करून पाहू शकता. उत्तर हेच येईल. तुमच्या लक्षात आलं का? इथं काय होतं इथं दोन्ही भाज्य आणि भाज्य संख्या आणि भाजक संख्या दोन्ही ठिकाणी दशांश होता आणि इथं काय दिलं आहे फक्त भाज्य संख्येच्या ठिकाणी दशांश दिलेला आहे. मग ही जर आपल्याला इथला दशांश जर काढून टाकायचा असेल तर छेदातला दशांश काढायचा असेल तर अंशामध्ये आपल्याला 2 शून्य द्यावं लागतील किंवा त्याला 100 गुणावं लागेल. खाली जर 100 गुणलं तर दशांश निघून जाईल आणि वर 100 गुणलं तर त्याच्या पुढे 2 शून्य येतील. म्हणजे इथं अंशामध्ये जर 100 गुणलं तर काय येईल उत्तर एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष म्हणजे 27,81,000 भागिले 135 येईल. मग 27,81,000 भागिले 135चं उत्तर काय येणार कारण की हा दशांश स्थान इथून उडणार म्हणजे वर 2 शून्य वाढणार म्हणजे ह्या 20.6च्या पुढं 2 शून्य येणार म्हणजे मित्रांनो ह्या उत्तरामध्ये 206च्या पुढं 2 शून्य येणार म्हणजे आपल्याला ह्याचं उत्तर काय येणार बी येणार. 2015ला विचारलेला प्रश्न आहे हा. काहीच अवघड नाही फक्त तुम्हाला गोंधळात टाकणारा थोडासा प्रश्न आहे. लक्षपूर्वक पाहायचं. त्यानंतर चौथा प्रश्न आहे 5 पैसे रुपयामध्ये लिहिताना कसे लिहितात. 5 पैसे रुपयामध्ये लिहित असताना कसे लिहितात. आता 5 पैसे कसे लिहायचे आपण काय करतो 1 रुपया बरोबर किती पैसे होतात हो 100 पैसे. मग आपण 5 पैसे लिहित असताना 5 पैसेच लिहितो पण त्यांनी काय विचारले रुपयामध्ये लिहित असताना
म्हणजे एका रुपयामध्ये 100 पैसे असतात. तर मग आपल्याला 5 पैसे जर रुपयामध्ये लिहायचे असतील तर काय येणार मित्रांनो, 5 भागिले जर आपण 100 केलं, 100 कशामुळं, एका रुपयामध्ये 100 पैसे असतात. तर हे 2 शून्य उडून गेले, तर इकडून 2 अंकानंतर दशांश म्हणजे इथे एक आहे, एक अंक इथं द्यावं लागेल इथं, म्हणजे 0.05 रुपये 5 पैसे ह्या पद्धतीने लिहिले जातात. तर 50 पैसे म्हणलं तर 0.5 असं जरी लिहिलं तर त्याचे 50 पैसे होतात. पण 5 पैसे म्हणल्यानंतर 0.5 रु ह्या पद्धतीनं 5 पैसे रुपयामध्ये लिहिले जातात. मग ह्याचं उत्तर कोणतं येईल आपल्याला, हे नाही, हे 2 नंबरचं पर्याय 2 हे उत्तर येईल. 2014ला विचारलेला प्रश्न आहे, 2 म्हणजे बी हा पर्याय येईल. तर मित्रांनो लक्षपूर्वक पहा, काहीच अवघड नाही. थोडंसं आपल्याला गोंधळात टाकणारे प्रश्न असतात. त्यानंतर आपल्याला 5वा प्रश्न काय म्हणतंय, 0.8 आणि 0.004 यांचा गुणाकार किती. मग आता आपण गुणाकार करू. 0.8 गुणिले 0.04, तोंडी सुद्धा हे करता येतात पण तुम्हाला मी करून दाखवलं आलो. 8 चोक 32. मग आता तुम्हाला मी सांगितलं होतं वरच्या उदाहरणामध्ये 3 नंबरच्या पर्यायामध्ये गुणाकार करत असताना दशांशाच्या पुढे किती स्थान आहे त्याची आपण बेरीज करतो. म्हणजे इथं किती आहे 1, इथं किती आहे 2, एकूण किती झाले 3. मग 3 अंकानंतर जर दशांश द्यायचा झाला तर इथं 2 आहेत, मग तिसरा अंक आपल्याला इथं 0 घ्यावा लागेल आणि मग दशांश द्यावा लागेल. म्हणजे उत्तर काय येणार, 0.032 हे आपल्याला ह्याचं काय येणार, गुणाकार येणार. मग आपल्याला हा गुणाकार तुमच्या लक्षात आला का. आपण जर इथं तोंडी केलं तर 8 चोक 32 येणार आणि इथं 2 आणि 1 3, मग 32च्या मागं 3 म्हणजे 32 2 त्याच्या मागं 1 0 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार, पर्याय क्रमांक सी येणार. मित्रांनो खूप सोपं आहे, आपल्याला कमी वेळामध्ये हे तुम्हाला फक्त मी हा तोंडी सुद्धा करता येतं. कसं आलं हे समजावून समजण्यासाठी हे गणित मी इथं करू. नाही तर तोंडी 8 चोक 32 2, 8चा आणि 4चा गुणाकार आपल्याला करता येतो. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे 6वा काय प्रश्न आहे, 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार काय म्हणते त्यांनी, 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती. तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो. त्याने काय म्हणले, 2 संख्याचा गुणाकार 3.92 आहे, त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती. म्हणजे पहिली संख्या जी आहे एक संख्या, ती दुसरी संख्या तिच्या दुप्पट आहे. मग आपण काय करू, समजा मानू किंवा समजू पहिली संख्या कोणती आहे किंवा लहान संख्या कोणती आहे, x. मग मोठी संख्या काय म्हणते, तिच्या दुप्पट आहे. मग xच्या दुप्पट 2x ही दुसरी संख्या. मग ह्या 2 संख्येचा गुणाकार त्यांनी दिला 3.92. मग x गुणिले 2x बरोबर 3.92. मग आपण हे x चा जर गुणाकार केला तर x चा वर्ग होतो. x चा वर्ग 2 ला 2 जसं आलं तसं x गुणिले x चा वर्ग म्हणजे 2x चा वर्ग बरोबर 3.92. मग x चा वर्ग बरोबर 3.92. हे 2 जे इकडे गुणाकारात होतं ते इकडे जाणार भागाकारामध्ये. म्हणजे ह्याचं भागाकार काय आला, 2.92 1 उरला 12 झाले, 2.12 म्हणजे 1.96. मग x चा वर्ग बरोबर 1.96. मग आता हे दशांश जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, अंशाला हे छेदाला 100 न गुणून घ्यावं लागेल. मग अंशाला जर 100 न गुणलं तर हे इथं काय येणार, दशांश उडून जाणार, इथे येणार म्हणजे 196 येणार. आणि छेदाला 100 न गुणलं तर इथे 100 येणार. मग x चा वर्ग बरोबर 196 भागिले किंवा छेद 100. मग मित्रांनो आपल्याला जर हा वर्ग काढून टाकायचा असेल तर ह्याचं वर्गमूळ घ्या. x च्या वर्गाचं वर्गमूळ आहे x. मग ह्याचं घेतल्याच्यानंतर ह्याचंही घ्यावं लागेल. म्हणजे 196 हा 14चा वर्ग आहे म्हणजे 196चं वर्गमूळ 14 आणि 100चं वर्गमूळ 10 म्हणजे x बरोबर 14/10. हे इथला 10ने भागलं तर 10 1 10, 4ला भागात निमून दशांश दिला 40 झाले, 10 चोक 40 म्हणजे x बरोबर 1.4. म्हणजे x म्हणजे आपण काय समजलं होतं, इथं लहान संख्या समजली होती. मग आपल्याला त्यांनी मोठी संख्या विचारले. मग x बरोबर लहान संख्या 1.4. मग मोठी संख्या आपण काय धरली होती 2x. मग 2 ला 2 जशाल तसं ठेवा. x ची किंमत आपल्याला मिळालेली 1.4. मग या ठिकाणी x ची किंमत 1.4 ठेवली. या दोघाचा गुणाकार आला 14 2 28. गुणाकार केला 14चा आणि 2चा 28. मग एका अंकानंतर दशांश आहे इथं म्हणून इथं सुद्धा एका अंकानंतर दशांश.
म्हणजे उत्तर आलं 2.8. मग आपल्याला हे उत्तर काय आलेलं आहे, इथं डी उत्तर आलेलं आहे, पर्याय क्रमांक डी. आलं का तुमच्या लक्षात? आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी असे प्रश्न विचारलेले असतात. थोडं लक्षपूर्वक जर आपण पाहिलं तर त्याच्यात काहीच अवघड नाही. 7वं उदाहरण पाहू. 2 दशमांश संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी दशमांश संख्या कोणती? तर मित्रांनो, आपल्याला 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. इथं एक संख्या दिली आहे, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? 2 संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. त्याच्यापैकी एक संख्या 4.01 आहे. तर दुसरी संख्या काढायची. 2010ला आलेला प्रश्न आहे हा. तर मित्रांनो, इकडे लक्ष द्या. आपल्याला तत्पूर्वी हे उदाहरण समजून घेण्याच्या अगोदर एक आपण दुसरे इथे हे घेऊ. जर आपण 5 गुणिले 3 या दोघाचा गुणाकार, 2 संख्याचा गुणाकार केला तर उत्तर येतं 15. मग आपल्याला त्यांनी एक संख्या 5 दिली आहे, दुसरी संख्या दिलेली नाही आणि त्याचं उत्तर 15 दिले. तर आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. तर मग आपल्याला 5 गुणिले 3 15 दिलेलं आहे. मग त्यानुसार 15ला दुसरी संख्या आपण पटकन सांगू शकतो. सोपं आहे, हे 3 येते. पण कसं काढलं तर 15 भागिले 5, 5 1 5, 5 3 15, दुसरी संख्या 3. म्हणजे 2 संख्याचा गुणाकार दिलेला आहे आणि उत्तर दिले. त्या 2 संख्येपैकी एक संख्या दिलेली आहे आणि एक संख्या काढायची आहे. तर मग काय, येणाऱ्या उत्तराला दिलेल्या संख्येनं जर भाग घातला तर दुसरी संख्या मिळते. मग आपल्याला इथं काय दिलेलं आहे त्यांनी, 14.837 ह्या 2 संख्याचा काय दिलेला आहे, गुणाकार दिलेला आहे. त्याच्यापैकी एक संख्या दिली आहे 4.01. आपल्याला इथे एक संख्या त्यांनी काय केलेली आहे, दिलेली आहे. मग मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, दुसरी संख्या काढायची आहे. म्हणजे दुसरी संख्या काढत असताना आपल्याला भाग घालायचा आहे. मग आपल्याला भाग घालत असताना भाजक संख्या ही पूर्ण संख्या असली पाहिजे. म्हणजे इथला दशांश उडाला पाहिजे. मग दशांश उडवण्यासाठी ह्याला 100 गुणावं लागेल, कारण की 2 अंक आहेत दशांशच्या पुढं. मग 100 जर गुणलं तर काय येणार, 1483. हा दशांश 2नी पुढे जाणार म्हणजे इथे येणार 0.7 येणार आणि भागिले 401 येणार. तर मित्रांनो, एवढा मोठा आपल्याला भागाकार करत बसण्यापेक्षा आपण जर थोडं आपलं लक्षपूर्वक जर प्रश्न पाहिला, 2 संख्याचा गुणाकार 14.837 येते. एक संख्या दिली आहे, दुसरी संख्या काढायची आहे. म्हणजे मित्रांनो, इथं 3 अंकानंतर दशांश आहे. इथं एका संख्येचे 2 अंक दिलेले आहेत, गुणिले दुसरी संख्या, म्हणजे तिच्यामध्ये एका अंकानंतर दशांश असला पाहिजे, कारण की उत्तरामध्ये 3 अंकानंतर दशांश आहे. इथं 2 दिले आहेत, म्हणजे दुसरी जी संख्या आहे ती एका अंकानंतर दशांश. मग एका अंकानंतर दशांश असणारी संख्या कोणती आहे, इथं फक्त ही एकच आहे. मग त्याच्यामध्ये आपण पाहू, इथं एकक स्थानी 1 आहे आणि इथं एकक स्थानी 7 आहे. म्हणजे दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 7 असल्याशिवाय उत्तरामध्ये एकक स्थानी 7 येऊ शकत नाही, कारण की 7 1 7. म्हणजे एकक स्थानी 7 आणि एका अंकानंतर दशांश, म्हणजे एकक स्थानी 7 सगळीकडेच आहे, एका अंकानंतर दशांश फक्त इथं आहे. म्हणून ह्याचं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक ए 3.7. 2010ला आलेला प्रश्न आहे. काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये. फक्त लक्षपूर्वक आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला हे उत्तर येऊन जातं. त्यानंतर प्रश्न 8वा. प्रश्न 8व्यामध्ये त्यांनी काय म्हणतंय, 12,276 भागिले 1.55. 12,276 भागिले 1.55. याचं उत्तर आहे 7,920. तर 1227.6 भागिले 7,920 बरोबर किती? तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो? इथं जे भागाकार आलेला आहे ते इथं भाजक संख्या आलेली आहे. म्हणजे 12,227ला जर 1.5नी जर भागलं तर 7,920 आलेलं आहे. मग 1227.6 भागिले 7,920 म्हणजे ह्याचं उत्तर 1.55 येणार. मग आपण जर दशांशाचा जर विचार नाही केला तर ह्याचं काय उत्तर येणार मित्रांनो, 155 येणार. तुमच्या लक्षात आलं का की इथं जर ह्या 1.55नी भागलं तर उत्तर 7,920 ही पूर्ण संख्या आलेली आहे. मग आपल्याला इथं छेदामध्ये किंवा भाजक जी आहे ती पूर्ण संख्या आहे, इथं भाजक ही पूर्ण संख्या नव्हती.
मग आपल्याला जर इथे हे 1227.6 भागिले 7920 7920 ही पूर्ण संख्या आहे. मग उत्तर तर आपल्याला हे 155 येणार आहे, पण आता इथं दशांश कुठे येईल मित्रांनो. आपण ज्यावेळेस इथे विचार केला त्यावेळेस ही पूर्ण संख्या आली, पण हा दशांश उडाल्याच्या नंतर ह्याला जर दशांश भाजकामध्ये दशांश पूर्ण संख्या असली पाहिजे, दशांश संख्या नसावी, पूर्ण संख्या असली पाहिजे. मग पूर्ण संख्या येण्यासाठी याला 100 न गुणायला लागेल. याला 100 न गुणलं म्हणजे याला पण 100 न, म्हणजे इथं वर 2 शून्य वाढले. 2 शून्य वाढल्याच्या नंतर हे इथं काय आलं 7920. पण इथं 2 शून्य म्हणजे पूर्ण संख्या आहे, म्हणजे 2 शून्य येणार नाहीत. म्हणजे 2 शून्य येणार नाहीत म्हणजे काय होणार, 2 अंकानंतर ह्याच्या दशांश इकडे सरकणार. आलं लक्षात तुमच्या, म्हणजे 79.20 येणार. पण भाज्य संख्येमध्ये 1 दशांश आहे म्हणून आणखी 1 अंकानंतर उत्तरामध्ये दशांश इकडे सरकणार, म्हणजे 3 अंकानंतर. म्हणजे उत्तरामध्ये 3 अंकानंतर जर दशांश सरकला तर ह्याचं उत्तर येणार 0.155 हे उत्तर येणार. तुमच्या लक्षात आलं का. इथला दशांश जर उडवून टाकायचा म्हणला तर इथं वरी 0 ने गुणलं तर म्हणजे काय येणार, इथं 2 शून्य वाढणार. मग इथं खाली भागिले 155 राहणार. मग वर 2 शून्य वाढल्याच्या नंतरच इथं उत्तर 7900 येणार, 920 येणार. पण इथं पूर्ण संख्या वर शून्य द्यायची गरज नाही. आणि परत इथं भाज्य संख्येमध्ये दशांश आलेला आहे, म्हणजे इथले 2 शून्य इथं देण्याची आवश्यकता नाही. म्हणजे 2 अंकानंतर उत्तर जे येणार आहे ते 2 अंक सोडून दशांश येणार आहे. आणि परत इथे असल्यामुळं 3 अंकानंतर म्हणजे उत्तरामध्ये काय येणार, 3 अंक म्हणजे 155चे 3 अंक जर सोडले तर 0.155 हे उत्तर येणार. पर्याय क्रमांक आपल्याला सी हे उत्तर येणार. 2016ला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर 9वा प्रश्न पाहू आपण. 9वा प्रश्न काय आहे. 9वा प्रश्न जेव्हा 48.480 ला 8 ने भागावे तेव्हा येणारा भागाकार असेल. 9वा प्रश्न काय म्हणते त्यांनी, जेव्हा 48.480 ला जर 8 न भागला, 8 ही पूर्ण संख्या आहे म्हणून काय हरकत नाही भागण्यात. 8च्या पाड्यामध्ये 48, 8 संग 48, 8मधून 8 गेले 0, 4मधून 4 गेले 0 राहिले. मग इथं दशांश आला, मग इथं दशांश द्यावा भागाकारामध्ये. मग वरचे घेतले 4, 8ने 4ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग बसला, 0ला 0, 4मधून 0 गेले 4, वरचे घेतले 8, परत 8 संग 48, 8मधून 8 गेले 0 राहिले, 4मधून 4 गेले 0 राहिले, वरचा घेतला 0, शून्याचा भाग बसत नाही म्हणून इथं 0 दिला. म्हणजे उत्तर काय आलं मित्रांनो 0.060. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 2018ला विचारलेला प्रश्न आहे. तुमच्या लक्षात आलं का भागाकार अशा पद्धतीने करायचा आणि काहीच अवघड नाही याच्यामध्ये. मित्रांनो माझं मॅथ मराठी या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना व नवोदय परीक्षेची तयारी करा. माझ्या या मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्व प्रकारचे नवोदयचे प्रत्येक स्वाध्यायाचे तुम्हाला प्रश्न सोडवलेले मिळतील. तसेच नवोदय किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला ट्रिकने कसे उदाहरण सोडवावे ह्याचे पण तुम्हाला ट्रिकनुसार बरेच असे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मॅथ मराठी या चॅनलला अवश्य एकदा भेट द्या. तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा. जय हिंद. पुढच्या भागामध्ये भेटू आपण 6.3 मध्ये.